क्रमांक 1 अध्यक्ष महोदय वितरित केला। अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीच्या माध्यमातून मुंबई येथील विमानतळाच्या जमिनीवरील झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे। मी माननीय मंत्री महोदयांचे आभार मानतो, माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो की एक विस्तृत उत्तर या ठिकाणी आलेलं आहे। परंतु या उत्तराच्या अनुषंगाने माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी याचा उल्लेख केलेला आहे की जुनी जी योजना होती त्याच्यामध्ये 3310च्या परिच्छेद 4च्या खंड 3.11च्या अन्वये हे सगळं स्थलांतर अन्य ठिकाणी होणार होतं। कालांतराने ती योजना बंद झाली आणि त्यानंतर सन्माननीय नागरी हवाई वाहतूक मंत्री भारत सरकारचे श्री अशोक गणपती राजू यांच्याकडून जे 22/7/2014 रोजी पत्र आलं की झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनासाठी एअरपोर्ट अथॉरिटीच्या जमिनीचा वापर करायला त्यांनी तत्वतः मान्यता दिली आणि त्यानंतर मग आपल्याकडे त्या संदर्भातले नवीन रेग्युलेशन्स बनवण्याचं काम चालू आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी असं म्हटलेलं आहे जरूर की या संदर्भातली वैधानिक कार्यवाही पूर्ण झालेली आहे, अंतिम निर्णय घेणं प्रस्तावित आहे। माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय हा आहे की हा अंतिम निर्णय कधी घेणार आहेत? सरकार हा अंतिम निर्णय पुढील 3 महिन्याच्या आत घेतील का? कारण हा फार दिवस प्रलंबित आहे। दुसरा अध्यक्ष महोदय, 2 छोटे प्रश्न आहेत। दुसरा अध्यक्ष महोदय, या ठिकाणी ह्या रेग्युलेशन्स बनणार आहेत, त्याच्यानंतर विमानतळाच्या जमिनीवर ह्या सर्व झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन होणार आहे, परंतु हे व्हायलाही थोडासा काळ निघून जाईल आणि त्या दरम्यान काही तातडीनं ज्या जागा आवश्यक आहेत विमानतळासाठी त्या जागेवरील ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांच्या निष्कासनासाठी सर्वेक्षण सुरू आहे आणि यामुळे एक मोठी भीतीचं वातावरण लोकांमध्ये निर्माण झालेलं आहे। कारण एका बाजूने अजून नवीन रेग्युलेशन्स नाहीत, दुसऱ्या बाजूने जुना विकासकाचं नेमणूक रद्द झालेली आहे आणि त्यामुळे आमचं पुनर्वसन कुठे होणार हा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे सारगाव या ठिकाणच्या ज्या झोपडी धारक आहे जिथे सर्वेक्षण सुरू होणार आहे त्यांचं पुनर्वसन हे कधी सदस्याने प्रश्न थोडक्यात विचारला तर उत्तर देत आहे, प्रश्नच मांडतोय, विस्तृत प्रश्न नका विचारू। अध्यक्ष महोदय, प्रश्नच मांडतोय, वेळ जातो। अध्यक्ष महोदय, प्रश्नच मांडतोय की सहार येथील झोपडपट्टी वासियांचं पुनर्वसन या 18,000 घरं उपलब्ध आहेत MMRDA कडे, शासनाकडे। त्या 18,000 घरांपैकी चकाला येथील घरं त्यांना मिळणार का, जेणेकरून जे इन सिटू रिहॅबिलिटेशनची संकल्पना शासनाने मांडलेली आहे तसंच एक स्थानिक पुनर्वसन उपलब्ध यांना होईल? तर सारवासियांचं पुनर्वसन चकाला येथे होणार का? मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी 2 प्रश्न विचारलेत। ही गोष्ट खरी आहे की 22/7/14 केंद्रीय मंत्र्यांकडनं एक पत्र प्राप्त झालं ज्यामध्ये त्यांनी इन सिटू पुनर्वसनासाठी तत्वतः मान्यता दिली आणि त्याला अनुसरून मग तिथे स्वतंत्र DC रेग्युलेशन्स करायचं सुद्धा ठरलं। त्याचं वैधानिक प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली आहे आणि याच्यासाठी जे काही पुनर्वसन करायचं आहे ते प्राधान्यानं पुनर्वसन करायचं आहे ते त्याच्यात जरी 3 ऑप्शन असले तरी ते इन सिटूच व्हावं यासाठी सरकारचा प्रयत्न, शासनाचा प्रयत्न राहील। आणि पहिला प्रश्न त्यांनी विचारला होता की हे इन सिटू पुनर्वसन व्हावं, तर त्यासाठी आमचा सुद्धा प्रयत्न राहील की तिथे, कारण हीच भूमिका शासनाची राहील आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आमदारांची सुद्धा हीच मागणी आहे की तिथलं पुनर्वसन करताना स्थानिक लोकांना आमचं कुठे पुनर्वसन होईल, कसं होईल यांची मनात शंका आहे। दुसरी शंका त्यांच्या मनात ही सुद्धा आहे की उपजीविकेसाठी आम्हाला जास्त लांबपर्यंत जायची गरज पडली नाही पाहिजे, म्हणून सरकारचा सुद्धा प्रयत्न हा राहील की जास्तीत जास्त लोकांचं जवळपासच्या परिसरात त्यांचं पुनर्वसन होईल आणि प्राधान्याने त्यांना जवळच्या जागेवरतीच पुनर्वसन करणार। मुळामध्ये ही जी काही लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित झाली ती एअरपोर्टवरच्या झोपडपट्ट्यांच्या संदर्भातली आहे आणि परागावडींनी अशी मागणी केली की ती अंधेरी किंवा चकाला या भागामध्ये त्या ठिकाणी त्यांचं रिहॅबिलिटेशन केलं जावं। राज्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे, पण ते अधिक स्पष्ट झालं पाहिजे म्हणून 2 गोष्टी मी या निमित्ताने सांगू इच्छितो। पहिलं असं आहे की
राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे की या झोपडपट्टीचं इन सिटू रिहॅबिलिटेशन करायचं, पण हे करत असताना हेही स्पष्ट केलं पाहिजे की यातले काही लँड पार्सल्स असे आहेत की ज्याचं इन सिटू रिहॅबिलिटेशन केलं जाऊ शकत नाही। याचं कारण असं आहे की त्यांना ती जागा जी आहे ती एअरपोर्ट करता वायटल आहे आणि ती जागा जर मिळाली नाही तर एअरपोर्टची सुरक्षा, एअरपोर्टचं लँडिंग हे सगळं धोक्यामध्ये येतं। आणि म्हणून आता असे जे वायटल एरियाज आहेत त्या वायटल एरियाजमध्ये, ज्याच्यात परागजींचा देखील उल्लेखित एरिया येतो, अशा काही वायटल एरियाजमध्ये तातडीनं पात्रता त्या ठिकाणी निश्चित करायची आणि त्या पात्रतेनुसार आता जे काही उपलब्ध आहेत किंवा उपलब्ध होत आहे त्याच्यामध्ये त्यांना रिहॅबिलिटेट करायचं। तर त्यात आता जी मागणी सन्माननीय परागजींनी केली आहे, निश्चितपणे उपलब्धतेनुसार, कारण शेवटी आपण जी मागणी करताय ती उपलब्ध अजून नाही आहे, उपलब्धतेनुसार निश्चितपणे त्याचा विचार केला जाईल आणि जवळच्या जवळ जेवढं आपल्याला करता येईल तेवढं निश्चितपणे केलं जाईल। या संदर्भात एक बैठक आपण घेतली होती, पण अजून काही असेल तर आपण दुसरी बैठक घेऊ, काळजी करू नका। काय जे मुद्दे असतील ते सगळे मुद्दे आपण निश्चितपणे निकाली काढू। अध्यक्ष महोदय, या निमित्ताने यातला जो दुसरा भाग आहे तो आता जो या ठिकाणी आशिषजींनी विचारला की असं सगळीकडे करणार आहात का, तर केंद्र सरकारच्या विविध विभागांची आमची चर्चा सुरू आहे। डिफेन्सनी जवळजवळ तत्वतः हे मान्य केलेलं आहे की त्यांच्या जागांवर SRA ते परवानगी देतील, पण त्याच्या संदर्भात आता फक्त त्यांच्या ज्या अटी शर्ती आहेत आणि आपली फिजिबिलिटी या संदर्भातली चर्चा आमची सुरू आहे। पण माझं स्वतः माननीय मंत्री महोदयांशी बोलणं झालं, त्यानंतर त्यांचे लोक मला येऊन भेटले, त्यांनी एक काही मुद्द्यांचा ड्राफ्ट मला दिला आणि मला असं वाटतं की ती एक सकारात्मक दिशेने चालली आहे। त्यामुळे डिफेन्सच्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी हे करणं शक्य होईल असं दिसत आहे। रेल्वेच्या संदर्भात सन्माननीय रेल्वे मंत्र्यांची चर्चा झाली आणि त्यांनी देखील त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतलेली आहे। मुळामध्ये आम्ही ज्यावेळी रेल्वेला पहिल्यांदा प्रस्ताव पाठवला होता त्यास रेल्वे विभागाकडनं त्याच्यावर आम्हाला नकारात्मक अशा प्रकारचं उत्तर मिळालं होतं। त्यानंतर मी स्वतः रेल्वे मंत्र्यांची चर्चा करून आणि फॉर्च्युनेटली रेल्वे मंत्र्यांना मुंबईची सगळी माहिती असल्यामुळे हा प्रश्न सोडवल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात आल्यामुळे त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं की मी याच्यात वर्किंग करतो आणि पुन्हा तुम्ही आम्हाला फेर प्रस्ताव द्या, त्यानुसार आपण एक मॉडेल वर्कआउट करू आणि त्यानुसार रेल्वेच्या संदर्भात देखील तशा प्रकारची भूमिका ही निश्चितपणे घेतली जाईल। यासोबत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इतर जर काही जागा असतील तर आता सेंट्रल गव्हर्नमेंटची जी भूमिका आहे ती अशीच आहे की ज्या जागांची त्यांना आवश्यकता आहे त्या जागांच्या व्यतिरिक्तच्या ज्या जागा आहेत त्या जागांवर अशा प्रकारे SRA अलाउ करण्याकरता त्यांनी सकारात्मक अशा प्रकारची भूमिका घेतली आहे। दुसरं आशिषजींनी जे विचारलं त्याच्यामध्ये आता तरी आपल्याला माहिती आहे की जी आपण कट ऑफ डेट दिली आहे ती कोर्टाच्या आदेशाने दिली आहे, त्यामुळे त्याच्या पलीकडे आपल्याला सभागृहात देखील बोलणं शक्य होणार नाही। मात्र त्यात एक गोष्ट तपासून निश्चित पाहता येईल आशिषजी की सन 2000 पर्यंतच्या झोपडपट्ट्या म्हटल्यानंतर त्या 1-1-2000च्या होतात की 31-12-2000च्या होतात, याचा मात्र निश्चितपणे तपासून त्याचा विचार करता येईल आणि ते जर कायदेशीररित्या 31-12 म्हणजे 2000 म्हटलेलं असल्यामुळे ते जर 31-12-2000 होऊ शकत असेल तर तेवढ्या लोकांना अधिकचा फायदा देता येईल, पण ते तपासल्याशिवाय आज त्याचं आश्वासन या ठिकाणी देता येत नाही। हे मात्र खरं आहे की सर्वांकरता घरं 2022 पर्यंत द्यायची आहेत, त्यामुळे आता हे जे उरलेले लोक आहेत त्यांचा कुठे ना कुठे विचार आपल्याला करावा लागेल। आज तरी तो त्याच ठिकाणी करता येईल असं वाटत नाही, पण कुठेतरी त्यांचा विचार हा निश्चितपणे शासनाच्या धोरणात बसवून आणि कायद्यामध्ये बसवून सरकार जरूर करेल।